तुम्ही सांगत होता म्हणून मी ग बसली होती. किती पण माजवला या. काय मला बोलायला भाग पडते ती का नाही ती सांगा बरं. मी ग बसली होती, काय बोलायचं नाही ठरवलं होतं का तर केवळ तुम्ही सांगितले म्हणून. पण जास्तच फायलावा घ्यायला लागली ती या. काटाड्या लावल्या म्हणून ती सांगते ती. कुठल्या जन्मी मी काटाड्या लावल्या हो? कुठं दिसले तुम्हाला काटाड्या लावलेल्या? आणि एक काकरी तुडली काय? तुम्ही स्वतः बघितले ते 3-3 काकरी तोडल्या त्या का नाही त्या? तोडले ती आता काय. मग कशी बोलते त्या हे? काय चालवलंय नेमकं त्यांनी? हा सुखानं खाऊ सुद्धा दे नाही ती. अरे तुम्हाला सुखानं आम्ही खाऊ दे ना काय? तुम्ही स्वतः सुख मागवून घेणार, दुसऱ्याला दुःख देताय त्याचं काय आहे का? तुम्हाला तर कळतंय तुम्ही काय बोलताय काय नाही का? ह्यांचंच खरं सगळं हाय. ती दुसऱ्या रानातनं गुरं कुठल्या कधी आणली तुम्ही दुसऱ्या रानातनं? हाय चालू पिकणार घरी आणते ती गुरं, दुसऱ्या रानातनं आणली म्हणून सांगते ती काय? कशाला बोलायला लावायला लागला या? अहो कुठं तर ग बसावं म्हणलं होतं. कशाला ते भांडणं तेच म्हणलं काढल्यावर पीक देतेली वाढून. पण काही ग बसायचं तुमचं लक्ष नाही दिसना. जास्तच चालू आहे. कमी करायचं पण नाही, जास्तच चालू आहे वाढवायला. ह्या नवऱ्याला काय कळत नाही. त्यांना बोलून उपयोग नाही मला. ह्या नवऱ्याला बोलून उपयोग बोलावं लागतं या. पण काय गरज होती का तिने तसं मला म्हणायची? आणि चुकान राहू दे नाही ती हितनं इकून जाय. आपण जावं म्हणलं काय त्यांना इकून? आपण कोणाला काय म्हणलंय? जावं म्हणलंय. जावं म्हणलं का आम्ही त्यांना? सगळं घरदार इकून कशी बोलते ती होती? आम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला इथनं हाकलून लावून किंवा तुम्हाला इकून सगळं जायला सांगायला? काय तुम्हाला म्हणलं आम्ही? रीतीतनं बोललो आम्ही. आम्हाला खाली वाढवून द्या म्हणलं. बरं ती पण जाऊ द्या. नवरा काय म्हणला? उन्हाळ्यात होईल मोजणी ती होईल देतेली वाटून. कुठं तर शांत बसली होती. ह्याने चालूच केलं इकून जायचं आहे. आमच्या सांगण्याने तुम्ही इकून जायचा काय? तरी वहिनी म्हणते तुमची त्यातनं पण काय म्हणते माहिती का? भाऊबाजूला घेऊन जायचं आहे आता तुम्हाला. कशाला आम्हाला भ्यायचं? कुणी भेटाय आम्हाला? कोण कोणासाठी नसतं एवढं करत. तुम्ही करा काय करताय तुम्ही? नुसतं बोलून दाखवता काय? तुम्ही इकत नसता त्याची गॅरंटी मला आहे. पण बोलायला वाटाय पाहिजे होतं सुखाचं घास. आमचं सुख बघितलं नाही काय तुम्ही? आम्ही पण कुठं तर सुखाचं 4 घास खात होतो. कशात आमचं तर मन लागतंय? हाय का आमचं तर जाग्यावर ठाव ठिकाण? रानात आमच्या पण मका पडली. आम्हाला मोर घासाला द्यायची होती. आज ती हुरड्यात आली. आम्हाला पण टेन्शन आहे की. कुठं तर आज नुकसान झालं नाही म्हणलं इकून टाका म्हणलं. पडली नाही मका कुठं तर चांगली आहे. नाहीतर राहू द्या म्हणलं आता घरी. नाही गिरायक म्हणले आता काय घरीच राळ्यानं बळ ठेवच लागणार आहे. त्याची तोडणी मोडणी व्यवस्थित करू म्हणलं. दोघं दुईकडनं करू. कुठं तर नवरा बायकोचा विचार चालू होतं करायचं होतं. आधी तर पेट झालता सगळा. कुठं ठाव ठिकावा नव्हता. सगळं जिकडे तिकडं वसाडच पडलं होतं. परपंच तर पाक खराटच फिरला होता. त्या माणसानं तर मला घराबाहेर काढली होती. चांगली 4 दिवस घरी नव्हती. लेकरापासून पण वेगळं केलं लांब. तुमचं तर कुठं कोण मी लपवून ठेवू? मस्त तुम्ही पण केलं. मला एक माणूस दार्जिन नाही. सगळी काय माझ्या वाईटावर टपली ती मलाच काय कळ नाही. कुठं तर तुम्हाला कुठं तर झालं चांगलं. कुठं तर म्हणलं लागले तर रांकीला काय हवा. माझं नाही ऐकू दे ह्यानी. यांचा परपंच नीट ह्यानी करावा. ह्यांचा काय माझा काय एकच आहे. पण कुठं तर त्या परपंचाला गाठ घालावी त्यांनी चांगलं करावं असंच मला वाटतंय. माझं बाकी काय सुद्धा हेतू नाही. त्यातनं पण मला असं आडवं चालायला लागले. जाऊ द्या म्हणते मी लक्ष पण दे नाही. आता म्हणलं 30 भांडणं डोक्याला ताप होऊन गेलाय नुसता. डोकं दुखतं या नको वाटतं व सारखे भांडणं. तर काय त्या जगण्यात अर्थ आहे सारखं 30 भांडणं करायची नसती ती म्हणून गप बस म्हटलं होतं. पण काय हवं ते भाग पडते ती वळ करायला. खुशाल काटाड्या लावले म्हणते ती या. आता कुठं काटाड्या लावले त्या? आपली मका आहे काटाडे कुठं लावणार आहे? बरं आपल्याला हे जायला लागत ना. कशाने काटाड्या लावले? ह्यांना काय बोलायला वाटतं का नाही? काटाडे लावले नाही तर लावले म्हणते ती म्हणल्यावर आता काय करा. कधी चांगला विचार तर करत नाही ती. सदैव वाकडं वाकडं वाकडं. माझी चूक दिसती वा का तर मी बारकी आहे ना. ती मोठी आहे ती मी बारकी आहे. बारकी म्हणल्यावर समजून घ्यायचं. भांडायचं नाही.
सगळं असलीच. पण तसं काय होत नसतं. काय हे बघा, पुढून आपल्याकडे आलाय ना, बोलतोय ना आपल्याला वाईट, आपण पण कसं ग बसायचं? तुम्ही म्हणला ग बस. आता कोणी तर ग बसलंच पाहिजे की. उन्हाळा आल्यावर बघायचं आहे म्हणलेच की. काय सारखं उठलं का तीच रोज कीर्तन, रोज तीच सुकान 4 घास खायचं ती पण नाही. ती म्हणते ते आपण त्यांचं सुकान घास खाऊ देणार. आपण खातोय का सुकानं? मग ते असल्या किरकिरीने नाहीच की. आता 2 वाजत आहे, पोटाला अन्न नाही अजून. 2 वाजले ते आता मी खाल्ली आहे. वाटतं की मनाला लागतं, मनाला माझ्या पण. मी पण झुरती, मला पण वाईट वाटतं की बोलते ती बाबा आपल्याला पण ही भांडणं झाली त्याच्यावर सगळं खळमेळ निघले. कोण कसं काय कळाय तर लागलं माणसाला. माणसानं बोलून पण दाखवावं. गप बसून एक ये लागलं बाहेर. असंच निघत असतं बाहेर. उन्हाळ्यात तर सगळंच निघणार आहे बाहेर ना. बरं मोजणी टाकून घ्यायचंय रान मापून. म्हणलं बघा हो काय त्या टायमाला का घ्यायचं होईना. आमच्या डोक्यात याड आहे. आता ही मका काढली, आता मोजणी करून ती वाटून घेतलं ती वेगळं. रानात ती अडचण आहे. झाडं झुडपायची ती नीट करून लेवलमध्ये व्यवस्थित रान करून. काय तर हाय की माणसाच्या डोक्यात करायचं आहे. कुठं तर काय चांगलं हो असं वाटतं या माणसाला. पाईपलाईन ही करावं लागते की. आपले पाईपावरनं जायते, त्यांच्या जितराबन किती फुडले त्या पाईपाने येता तरी म्हणलं तर आमच्या जितराबन कधी फुडली नाही पाईप म्हणते ती अजून वर. आता ती बोलायची वेळ आहे. आता ती उघड्या त्या येणार जाणार. आता ती तर काही ती म्हणत नसते, ते आमच्यानंच कसं फोडलंय ती विषय नाही. आवाजी जितराबच जात नाही ती आपल्याला. ती विषय अजून लय वाढणार परत. पण ती जरी वरडले आणि किती जर रेल मध्ये बोललं तरी माणसाला वाटतं की आपणच खोटं बोलतोय. खोटच आहे आपण. ह्याच्या अगोदरपासून खोटच आहे. इथं बाहेर पण आणून ठेवले त्या काढल्या. ती मुरगासाला मका दिली म्हणून पायपा काढल्या तर शेजारी पायपा पण मुरगासाला मका दिली माणसं आहे. आता काय ती मका हुरड्यात आली कसं देता. आता काय द्यायची गरज आहे? आता आपलं रान मोकळं होऊन मका पेरून झाली असती. मग काय तर कुठं तर गाठ घालायची असती. हातावर हात देऊन बसून चालतंय का? पाऊस चालू आहे, कुठं तर दुसरं धान्य येईल म्हणलं. जरी मोरगासा लिहिली काढून दिसणं केली तर होतंय ना माणसाला. काय तर पुढचं बघता येतं या. तुम्ही पण घाळ बसायला लागला या. बघा नाही तर मग आपल्या आपण करूया ती उगाच काहीतरी. पण आपल्या दुसरं पीक आता घेता येणार नाही. आता जरी वैरण तोडून टाकली पावसात गावली तर ती वैरण पाक भिजून जाणार. पहिला दिवस पुढे आणायचं नाही तर मला सगळं नुकसान. गेल्या बाणी कणस हाताला लागली नाही, ती वैरण लागली तर ती पावसानं भिजून पालं सोडून गेलं. मग किती तोटा तर करून घ्यायचा. तुम्ही ठरवा मग ती नीटनेटकं करायचं आहे का कसं करायचं आहे ते. काय नीटनेटकं करायचं. हा मग आता दुसऱ्या पिकाच्या आशा न करता ती वाळू द्या. ती जरा पाऊस कमी होऊ द्या, मग तुडणी मोडणी करूया व्यवस्थित. काय पिकाचं 4 पैसे होतील त्याचं काय तर नियोजन लावूया. पण उगा ती काय तर करत बसू नका. आणि आता मोरगासाला मका जाती का ही अशी? आता जात नसती. त्यामुळं हाही पाऊस उघडू द्या. आज पण पावसाचं वातावरण झालंय. रात्री पाऊस पडला. पाऊस ही येतच राहणार. आता ही पाऊस दसऱ्यात ती पाऊस असतोच. आता गट बसतील. घटामुळे पाऊस राहतोच. पाऊस राहणार. त्यामुळं परतीचा पाऊस आपल्याकडे आताच इथनं पुढे खरं चालू होणार. म्हणूनच म्हणते एवढं राहू द्या, मग काढूया मकान व्यवस्थित नियोजन लावून करूया. नाहीतर ती काय उपयोग नाही. हातचं पण जायचं पळतं पण जायचं असली भानगड व्हायची परत.